सर्व शेतकऱ्यांना मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे। 27 जुलै 2024 रोजी राज्यामध्ये कोणकोणत्या भागात पाऊस होणार आहे, कोणत्या ठिकाणी पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे, कोणत्या भागात पावसाचा जोर कमी होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत। मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला देखील सबस्क्राइब नक्की करा व व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तर मित्रांनो या ठिकाणी आज रात्री मध्यरात्री या ठिकाणी 27 जुलै 2024 रोजी कोणत्या भागात पाऊस होणार आहे आपण विदर्भापासून सुरुवात करू। आपण स्क्रीनवरती बघू शकताय नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ, वाशिम या भागामध्ये मित्रांनो आपल्याला भाग बदलत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। या ठिकाणी उमरेड, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। कोणत्याही मोठ्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही। तसेच मराठवाड्यामध्ये देखील बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना संपूर्ण मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो पावसाचा जोर हा पूर्णपणे कमी झालेला पाहायला मिळतोय। तुरळक भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळत आहे। पुणे जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर मित्रांनो कमी झालेला आहे। नगर जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर हा आपल्याला कमी झालेला पाहायला मिळत आहे। तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील पूर्णपणे पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळतोय। तर सातारा जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे। तर कोकण पट्टीमध्ये देखील मित्रांनो या ठिकाणी पावसाचा काही प्रमाणामध्ये जोर कमी झालेला आहे। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबई, पालघर या संपूर्ण भागामध्ये कोकण पट्टीच्या हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर नाशिक, इगतपुरी या भागामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। एकंदरीत संपूर्ण राज्याचा विचार केला तर मित्रांनो विदर्भामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। मराठवाड्यामध्ये देखील पावसाचा जोर कमी झालेला आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचा जोर कमी झालेला आहे। कोकण पट्टीमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। या ठिकाणी हवामानामध्ये अचानक बदल होत असतात मित्रांनो, आपण याच चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।